नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्याच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी किरण ऑर्गॅनिकची साथ घेतलेली आहे। सगळ्यात सुरुवातीला आपण याचा व्हिडिओ तयार केला होता। आता ही बाग आहे 51 दिवसाची। 51 दिवसामध्ये आपण हे सेटिंग पाहू शकता। अशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे। हे जे सेटिंग झाले याचे स्ट्रोक पहा, जवळजवळ या ठिकाणी 50, 60, 70 फळं पण या ठिकाणी जवळजवळ सेटिंग झालेले आहेत आणि फळांचा स्ट्रोक पण लांब आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीच्या पाण्याला 2 लिटर बॉस ड्रिचिंग केलेलं आहे। त्यानंतर 15 दिवशी चौकी तयार झाल्यानंतर बॉप लॅम्युअर आणि स्टिकॉनचा स्प्रे घेतलेला आहे। त्यानंतर 35 ते 37 दिवसामध्ये या ठिकाणी बॉप आणि लॅम्युअरची फवारणी स्टिकॉन सोबत घेतलेली आहे। नंतर आता 51 दिवस आहे। या परिस्थितीला अशा पद्धतीची कळी आणि स्ट्रोक कळी पहा ही। तर ह्या कंडिशनला साधारणतः आपल्याला एक 58 ते 60 दिवशी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आणखी एक स्प्रे घ्यायचा आहे बॉप लॅम्युअरचा, ज्यामुळं ही ऊन जी आहे याचा कसला ह्याच्यावरती ट्रेस येणार नाही आणि ही कळी लगेच शेट होऊन जाईल। आता या ठिकाणी पाहता ही शेट झालेली आहे, तेव्हा ही सेटिंग झालेली आहे। आता ही कळी शेट होत आहे। तर या ठिकाणी कसल्या अनदरची डिफिशियन्सी न होता शेटिंग आपल्याला एकदम जबरदस्त मिळून जाईल या ठिकाणी। तर ज्यावेळेस आपलं 40 ते 50% शेटिंग होतं त्यावेळेस जे काय आपण खालून सुरुवातीच्या 50 दिवसात जी मुळी असते ती इथपर्यंत कार्य करते, पण तिथून पुढे आपल्याला अजून मुळी वाढणं गरजेचं असतं। त्यासाठी आपण जर खालून बॉस ड्रिचिंग केलं तर जमिनीतील जीवसृष्टी संतुलित होईल, मायक्रोफ्लो इन्क्रीज होईल, मुळी वाढेल आणि जे काय तुम्ही वॉटर सोल्युबल खतं देता म्हणजे फॉस्फरसची आवश्यकता ह्या कंडिशनला जास्त असते। फॉस्फरस, पोटॅश 0.34 सोडतो आपण, 1261 असेल, 0.60-20 असेल तर ते 100% अपटेक होतं आणि कळी जास्त निघून आणि शेटिंग चांगलं होतं। त्यासाठी आपल्याला 2 लिटर बॉस पण ह्या कंडिशनला सोडणं गरजेचं आहे। ओके, आता आपण पुढचा व्हिडिओ अजून 15 दिवसानंतर घेऊया। धन्यवाद।